हॅलो स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंच प्रेशर फ्लो थिरी किंवा मास फ्लो हायपोथेसिस म्हणजेच कशा पद्धतीनं शुगरचं ट्रान्सपोर्ट हे फ्लोएममार्फत सोर्स टू सिंक, सोर्स म्हणजे ज्या ठिकाणी अन्न तयार होतं, आता या ठिकाणी सोर्स म्हणून आपण लीफ हा भाग बनवणार आहोत आणि ज्या ठिकाणी अन्न ही युटिलाइज केलं जातं त्याला आपण सिंक म्हणणार. तर कशा रीतीनं अन्न हे सोर्स टू सिंक हे फ्लोएमार्फत वहन होतं किंवा ट्रान्सपोर्ट केलं जातं ते आपण बघणार आहोत. या ठिकाणी मास हा शब्द वापरला आहे. मास म्हणजे बल्कमध्ये अनेक क्वांटिटीमध्ये काय होणं, शुगरचं किंवा फूडचं काय होणं, वहन होणं. तर ही जी थिरी आहे ही पहिल्या प्रथम, आता अशा अनेक थिरी मांडल्या गेल्या आहेत की ज्याच्यामध्ये कशा प्रकारे वहन हे फ्लोएमार्फत शुगरचं होतं. त्या ठिकाणी मग डिफ्युजन आहे, ॲक्टिव्हिटी डिफ्युजन आहे, प्रोटोप्लाझ्मिक स्ट्रीमिंग आहे, इलेक्ट्रोऑस्मॉसिस आहे, प्रेशर फ्लो आहे, इत्यादी अनेक थिरी मांडले. त्यापैकी सर्वात महत्त्वाची म्हणजे अर्न्स्ट मंच ह्या सायंटिस्टने 1930 साली ही प्रेशर फ्लो हायपोथेसिस काय केली, ही त्यांनी मांडली. आता ही जी हायपोथेसिस आहे ही नेमकी काय सांगते, तर सोल्यूटचं ट्रान्सपोर्ट हे फ्लोएम टिश्यूमार्फत काय होतं, या ठिकाणी घडून येतं. म्हणून याला प्रेशर फ्लो किंवा मंच हायपोथेसिससुद्धा म्हणलं जातं. आणि बाकीच्या थिरीपेक्षा या थिरीला काय केलं जातं, वाईडली ॲक्सेप्टेड केलं, जगमान्यता या थिरीला की कशा. आणि ही जी मान्यता आहे ही कशा संदर्भात आहे, तर ट्रान्सलोकेशन ऑफ सोल्यूट्स. तर कशा प्रकारे सोल्यूटचं ट्रान्सलोकेशन होतं फ्लोएम टिश्यूमार्फत, तर ही त्याविषयी अर्न्स्ट मंच ह्या सायंटिस्टनं काय केली, 1930 साली ही हायपोथेसिस त्यांनी मांडली, ज्याला मंच हायपोथेसिस किंवा प्रेशर फ्लो थिरीसुद्धा म्हणलं जातं. आता नेमकं या थिरीनुसार म्हणणं काय, तर जे ऑर्गॅनिक सोल्यूट्स, जे शुगर तयार होतं, फूड जे तयार होतं, हे ट्रान्सलोकेट कुठून होतं, तर शिव ट्यूब्स, जे फ्लोएमचा एलिमेंटचा भाग आहे. तर शिव ट्यूबमार्फत काय होतं, या ठिकाणी त्याचं वहन होतं. कसं वहन होतं, तर प्रोडक्शन साईट ज्याला आपण म्हणतो सोर्स कोण आहे, ठिकाणी लिव्ज. तर लिव्जकडून हे ज्या ठिकाणी युटिलाइज केलं जातं किंवा कंजप्शन केलं जातं त्या रिजनला आपण सिंक म्हणतो. म्हणजे फूडचं वहन हे कसं होतं, सोर्स टू सिंक होतं. आता युटिलाइज कुठं केलं जातं अन्न, तर रूट आहे, फ्रूट आहेत, ग्रोविंग पार्ट्स आहेत आणि ट्यूबर्स आहेत. म्हणजे अन्नाचं वहन हे कसं असतं, सोर्स टू सिंक. आणि बऱ्याच वेळेला हे रिव्हर्ससुद्धा होतं. वेगळ्या वेळेस सीझन, जसं ऑटम वगैरे सीझन आहे, अशा वेळेस पानं गळतात, सोर्स या ठिकाणी राहत नाही, तर फ्रूटमध्ये किंवा रूटमध्ये जे अन्न साठवलं हे परत काय होतं, रिव्हर्स हे वेगळ्या भागाकडं जातं प्लॅन्टच्या गरजेनुसार. म्हणून अन्नाचं जे वहन आहे किंवा डायरेक्शन ऑफ मुव्हमेंट आहे कशाची, सोल्यूटची, फ्लोएममधून घडून येणारी, ही कशी असते, अपवर्ड ऑर डाऊनवर्ड. म्हणून सोल्यूटचं वहन हे कसं असतं, बाय डायरेक्शनल. झायलमार्फत वॉटरचं वहन युनिडायरेक्शनल आहे, तर फूडचं किंवा शुगरचं फ्लोएममार्फत होणारं वहन हे कसं असतं, बाय डायरेक्शन. मग काही ह्याच्यामध्ये ज्या स्टेप आहेत त्या स्टेप आपण काय करत ऑब्झर्व आहोत. ह्याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोर्स, नंतर सिंक, नंतर याच्यामध्ये एक भाग येतो महत्त्वाचा फ्लोएम लोडिंग आणि कशा पद्धतीनं ट्रान्सपोर्ट ऑफ सोल्यूट होतं, आणि मग पुढचा भाग आहे फ्लोएम अनलोडिंग. हे आपण काय करणार, आपण पाहणार आहोत. आता नेमकं काय घडतं हे आपण डायग्रामद्वारे काय करू, समजून घेऊ. तर या ठिकाणी दोन टर्म आहेत, एक सोर्स आहे आणि एक सिंक आहे. आता सोर्स कसा म्हणतो आपण या ठिकाणी, तर या ठिकाणी मुख्य भाग सोर्सचा प्लांटमध्ये कोण आहे, लीफ आहे, बरोबर आहे. म्हणजे ही प्रोडक्शन साईट आहे. आता सोर्स कोणाला म्हणायचं आपण, की व्हेअर ऑर्गॅनिक सोल्यूट्स आर प्रोड्यूस्ड, ज्या ठिकाणी अन्न तयार केलं जातं त्या भागाला आपण काय म्हणतो, सोर्स म्हणतो. हा लक्षात आला. दुसरा भाग आहे आपण या ठिकाणी बघतो, सिंक म्हणतो. आता सिंक म्हणजे काय, तर कुठलंही रिजन प्लांट बॉडीमधलं, एनी रिजन व्हेअर सोल्यूट्स आर बीइंग यूज्ड, की ज्या ठिकाणी अन्नाचं युटिलायझेशन किंवा कंजम्पशन केलं जातं. मग सिंक कोण आहे, तर या ठिकाणी आपण एक्झाम्पल बघायला रूट सेल आहेत किंवा रूट आहे, फ्रूट असू शकेल, स्टोरेज ऑर्गन असू शकतील, किंवा रिजन्स ऑफ ग्रोविंग पॉईंटसुद्धा सिंक म्हणून काय करू शकतात, हे कार्य शकतात. आता याच्यातला पहिला जो भाग आहे तो आपण बघणार आहोत फ्लोएम लोडिंगचा, की नेमकं फ्लोएम लोडिंग हे कशाला म्हणायचं.
आता आपल्याला माहीत आहे की प्लांट ही जी प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे किंवा ज्याला फोटोसिंथेसिसद्वारे काय करतात, पानं काय करतात, हे अन्न तयार करतात. तर मेसोफिल सेलमध्ये क्लोरोप्लास्ट असतं आणि या ठिकाणी प्लांट काय करते, सूर्यप्रकाशाच्या सहाय्यानं ही अन्न तयार करते. ज्यावेळेस अन्न हे मेसोफिल सेलमध्ये तयार होतं तर ते कोणत्या स्वरूपामध्ये असतं, ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये असतं. नंतर त्याचं रूपांतर हे सुक्रोजमध्ये होतं. आता या ठिकाणी शुगर्स किंवा सुक्रोजचं प्रमाण वाढल्यामुळं या ठिकाणी काय होतं, ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि ही मेसोफिल सेल काय करते, बाजूच्या पेशीमधून काय करते, पाणी काय करते, ही ॲब्झॉर्ब करून घेते. याच्यामुळं ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन मेसोफिल सेलचं काय होतं, वाढतं आणि पाणी काय करते, ही ॲब्झॉर्ब करून घेते. या रीतीने मेसोफिल सेलचं ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि एंडोऑस्मॉसिस झाल्यामुळं काय होतं, याचं टर्गर प्रेशरसुद्धा काय होतं, वाढतं. ऑस्मॉटिक प्रेशरही वाढतं किंवा ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि टर्गर प्रेशरसुद्धा वाढतं. ह्याच्यामुळं काय होतं, फोर्समुळं काय होतं, या हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशन काय होतं, या ठिकाणी वहन होतं. आता ही जी एलिमेंट आहे या ठिकाणी आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर ही कंपॅनियन सेल आहे, हे फ्लोएम टिश्यूचा भाग आहे या ठिकाणी. तर काय होतं, जे शुगर आहे ही काय होती, या ठिकाणी कंपॅनियन सेलमध्ये फ्लोएम टिश्यूचा एलिमेंटचा भाग आहे त्या ठिकाणी येते आणि इथून मग पुन्हा ही डिफ्युजनद्वारे काय होते, शिव ट्यूबमध्ये प्रवेश करते. मग हा जो प्रकार आहे, आता फ्लोएम लोडिंग कशाला म्हणायचं, द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ शुगर फ्रॉम कुठून, फ्रॉम मेसोफिल सेल टू द लीफ ऑर टू द शिव ट्यूब एलिमेंट्स. तर ह्या पानाच्या शिव ट्यूब एलिमेंटमध्ये मेसोफिल सेलमधून काय होणं, शुगरचं ट्रान्सफर होणं, त्या प्रोसेसला आपण म्हणतो फ्लोएम लोडिंग. अशा रीतीनं काय होतं, या ठिकाणी फ्लोएम ही लोडिंग ही घडून येते. आता अशा रीतीनं काय होतं, हे पानामधून अन्न आता ह्या स्टेमची जी काय फ्लोएम टिश्यू या ठिकाणी येतं. आता ही फ्लोएम टिश्यू या ठिकाणी काय झालं, हे शुगर मॉलिक्यूल. आता या लक्षात घ्या, जिथं सोर्स आहे त्या ठिकाणी शुगरचं प्रमाण जास्त असतं आणि ज्या ठिकाणी युटिलाइज केलं जातं त्या ठिकाणी शुगरचं प्रमाण कमी असतं. अशा रीतीनं हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन काय होतं, हे वहन होत असतं. आता ह्या कंपॅनियन सेलमध्ये शुगरचं प्रमाण वाढलं, आता या ठिकाणी काहीच शुगरचं मॉलिक्युल्स काहीच नसतात. आता काय होतं, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन काय होतं, ह्या शुगर मॉलिक्युल्सचं वहन होतं. हे शुगर मॉलिक्युल्स काय होतात, ह्या फ्लोएम टिश्यूचा जो एलिमेंट आहे कोणता, शिव ट्यूब म्हणतो आपण, या ठिकाणी येतं. अशा रीतीनं काय होतं, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. या ठिकाणी लाल कलर जो दाखवलेत हे शुगर मॉलिक्यूल दाखवलेत आणि हे झायलम टिश्यू आहे, हे जे ब्ल्यू कलर दाखवलेत ते आहे वॉटर मॉलिक्यूल आहेत. हे लक्षात घ्या, शुगर लाल कलर दाखवले आणि वॉटर हे मॉलिक्यूलचं आपण ब्ल्यू कलरनं दाखवले. आता या ठिकाणी काय होतं, शुगर मॉलिक्यूलचं प्रमाण वाढतं, पर्यायाने इथलं ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन वाढतं, पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे या ठिकाणी लो वॉटर पोटेन्शियल तयार होतं. आता ही फ्लोएम टिश्यू काय करते, इथलं वॉटर पोटेन्शियल कमी या ठिकाणचं लो आहे, बरोबर. आता हे प्रमाण कमी करण्यासाठी, ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन कमी करण्यासाठी ही फ्लोएम टिश्यू काय करते, झायलम टिश्यूमधून काय करते, पाणी काय करते, ॲब्झॉर्ब करते. अशा रीतीनं काय होतं, या ठिकाणी आता वॉटर पोटेन्शियल जास्त आहे, हाय वॉटर पोटेन्शियल आहे, इकडं कसं आहे, लो वॉटर पोटेन्शियल. पाण्याचं वहन कसं असतं, हायर वॉटर पोटेन्शियल टू लोअर वॉटर पोटेन्शियल. अशा रीतीनं काय होतं, झायलममधून पाणी कुठे येतं, फ्लोएममध्ये. आता या ठिकाणी काय होतं, फ्लोएम टिश्यूमध्ये ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन वाढतं, पाणी आल्यामुळं काय होतं, टर्गर प्रेशरसुद्धा या ठिकाणी वाढतं. आता हा जो फ्लोएम ट्यूब आहे, आता या ठिकाणी आपण बघतो, आता एवढाच जर भाग बघितला तर आपण ह्याला काय म्हणतो, शिव सेल म्हणतो, बरोबर. आता हे जी चाळणीसारखी जी रचना आहे याला आपण म्हणतो शिव प्लेट म्हणतो. काय म्हणतो आपण याला, शिव प्लेट म्हणतो. आणि याच्यामध्ये चाळणीसारखी पोर्स जे असतात, प्रेझेंट असतात, त्याला आपण म्हणतो शिव पोर्स म्हणतो. आता या ठिकाणी ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन आणि टर्गर प्रेशर वाढलं, या मानानं या पेशीमध्ये किंवा खालच्या पेशीमध्ये हे प्रमाण कसं असतं, एकदम कमी असतं. आता काय होतं, हे जे वहन होतं एका फ्लोएम जी काही शिव ट्यूब आहे हे दुसऱ्या शिव ट्यूबमध्ये किंवा एका शिव सेलमधून दुसऱ्या शिव सेलमध्ये, हे कसं होतं, तर या ठिकाणी काय होतं, हाय कॉन्सन्ट्रेशन आहे, ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन, या ठिकाणी कसं आहे, लो.
आता काय होतं, प्रेशरनं या ठिकाणी पाणी आल्यामुळं, झायलममधून पाणी आल्यामुळं काय होतं, या ठिकाणी टर्गर प्रेशर वाढतं, ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन वाढतं. पर्यायानं काय होतं, हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन काय होतं, वेगानं हे वहन होतं. ह्याच्यामुळं काय होतं, पाण्याचे मॉलिक्युल्स हे सुद्धा काय होतात, ह्या सोल्यूटसोबत काय होतात, ह्या ठिकाणी इकडे येतं. आता या ठिकाणचं एकदम प्रमाण कमी होतं, इथं हाय होतं, हाय टू लो कॉन्सन्ट्रेशन इकडं वहन झालं. आता इथलं प्रमाण वाढतं, हाय कॉन्सन्ट्रेशन झालं, टर्गर प्रेशरसुद्धा हाय झालं. आता इथलं प्रमाण कसं असतं, लो असतं. अशा रीतीनं काय होतं, हे जे मुवमेंट आहे ट्रान्सपोर्ट ही कशी होते, हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. अशा पद्धतीनं काय होतं, एका शिव सेलपासून हे दुसऱ्या शिव सेलमध्ये किंवा शिव ट्यूबमध्ये काय होतं, हे सोल्यूटचं वहन हे होत राहतं. आता हे जी शिव ट्यूब आहे ही कुठल्या स्टेममधली आहे. आता या ठिकाणी जे सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त इकडं कमी आहे. आता जास्त कॉन्सन्ट्रेशनकडून कमी कॉन्सन्ट्रेशन का होतं, जे वहन होतं, हा जो प्रकार आहे तो कशाचा आहे, डिफ्युजनचा. आणि या ठिकाणी काय होतं, एनर्जी गरज लागते, त्या ठिकाणी ATPची गरज लागते. आणि हे जे मुवमेंट जी घडते, हा जो पाथवे आहे तो कोणता आहे, सिम्प्लास्ट पाथवे म्हणतात. तर सिम्प्लास्ट पाथवेने काय होतं, या ठिकाणी काय होतं, हे डिफ्युजन हे घडून येतं. आता या ठिकाणी इथून परत खालच्या शिव ट्यूबमध्ये किंवा शिव सेलमध्ये हे वहन कुठून घडून येते, ह्या शिव पोर्समार्फत. आता जी शिव ट्यूब आहे ही शिव ट्यूब आहे स्टेमची. आता इथून जे वहन होतं हे खाली, हा भाग आता रूट्स. आता ही जी शिव ट्यूब आहे ही आहे आता रूटमधली. आता अशा रीतीनं काय होतं, शिव ट्यूबमध्ये काय होतं, फूडचं वहन होतं. आता या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आता सोल्यूट आहे आणि वॉटरही आहे. आता या ठिकाणी ही जी कंपॅनियन सेल आहे, आता ही कंपॅनियन सेल आहेत, या ठिकाणी काय कंपॅनियन सेल आहेत, याच्यामध्ये न्यूक्लियस आहे आणि शिव ट्यूबमध्ये न्यूक्लियस कसं असतं, हे ॲब्सेंट असतं. याचं पूर्ण कंट्रोल हे कोणाकडे असतं, कंपॅनियन सेलकडे. हे लक्षात, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आता या ठिकाणी काय असतं, पूर्ण या ठिकाणी काहीच नाही. आता या पूर्ण रिजनमध्ये शुगर मॉलिक्युलचं काहीच नाही, म्हणजे या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, या ठिकाणी लो आहे. आता काय होतं, या ठिकाणी हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन अशा रीतीनं काय होतं, हे शुगर मॉलिक्युलचं वहन होतं. इथून परत वहन हे काय होतं, रूट सेलकडे जातं, की ज्या ठिकाणी रेस्पिरेशन घडतं, एनर्जी गरज लागते आणि एनर्जीसाठी कशाची लागते, फूडची गरज लागते. आता या ठिकाणी लो कॉन्सन्ट्रेशन आहे, या ठिकाणी हाय कॉन्सन्ट्रेशन झालं. इथून परत काय होतात, कंपॅनियन सेलमधून हे जे काही शुगर मॉलिक्यूल आहेत, शुगरचं वहन कुठं होतं, हे रूट सेलमध्ये होतं, ज्याला आपण म्हणतो सिंक. हे जे वहन होतं हे परत काय होतं, डिफ्युजन घडतं आणि या ठिकाणी सुद्धा काय होते, ATPची गरज लागते, म्हणून याला काय म्हणतो आपण, ॲक्टिव्ह प्रोसेस म्हणतो. आता ज्या वेळेस ह्या शुगरचे मॉलिक्युल्स हे शिव ट्यूबमधून कुठे येतील, कंपॅनियन सेलमध्ये येतील. शुगर मॉलिक्यूल इकडं गेल्यामुळे या ठिकाणी फक्त काय राहतं, वॉटर मॉलिक्युल्स राहतात. म्हणजे या ठिकाणी काय होतं, वॉटर मॉलिक्युलचं प्रमाण वाढतं. पर्यायानं ही जी काय झायलम टिश्यू आहे याच्यामधून आपल्याला माहीत आहे की कशाचं कंडक्शन होतं, वॉटरचं कंडक्शन. बरं आहे, कशाचं कंडक्शन होतं, वॉटरचं. आता या ठिकाणी इकडचं पाणी हे इकडं गेल्यामुळं या ठिकाणी कसं आहे, कॉन्सन्ट्रेशन लो आहे. आता या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन पाण्याचं कसं आहे, हाय वॉटर पोटेन्शियल आहे, इकडं कसं आहे, लो वॉटर पोटेन्शियल आहे. अशा रीतीनं काय होतं, ह्या फ्लोएम टिश्यूमधलं किंवा ह्या शिव ट्यूबमधलं पाणी काय होतं, इकडं परत काय येतं, झायलममध्ये येतं. इथून पुन्हा परत काय होतं, पाणी हे वरच्या दिशेनं काय केलं जातं, हे ट्रान्सपोर्ट केलं जातं. तर अशा रीतीनं मंच या सायंटिस्टनं कशा प्रकारे शुगरचं वहन हे सोर्स टू सिंक हे कसं होतं त्यांनी काय केलं हे सांगितलं. तर अशा रीतीनं काय होतं, शिव ट्यूबमधून फूडचं किंवा शुगरचं वहन हे काय होतं, होत राहतं. कसं, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. अशा रीतीनं पूर्ण प्लॅन्टमध्ये काय होतं, शुगरचं वहन हे होत राहतं. आता या ठिकाणी एक महत्त्वाचा भाग बघण्याचा आहे की ज्या वेळेस आता या ठिकाणी शुगरचं प्रमाण जास्त आहे, इथं कंपॅनियन सेलमध्ये कमी आहे, त्या मानानं कुठं आहे, सिंकमध्ये किंवा रूट सेलमध्ये कमी आहे. आता काय होतं, या ठिकाणी या फ्लोएम टिश्यूमधलं किंवा ह्या शिव ट्यूबमधलं जे शुगर मॉलिक्यूल आहेत हे हायर कॉन्सन्ट्रेशन टू काय होतात, हे लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे जातात. म्हणजे या ठिकाणी काय होतं, ट्रान्सफर ऑफ शुगर फ्रॉम शिव ट्यूब एलिमेंट इन टू द सिंक टिश्यू किंवा रूट सेल. याच प्रोसेसला काय म्हणलं जातं, फ्लोएम अनलोडिंग. काय म्हणलं जातं,
फ्लोएम अनलोडिंग. म्हणजे या ठिकाणी काय झालं, शुगरचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे का कुठे गेलं, या ठिकाणी रूट सेल किंवा सिंकड रिजनकडे गेलं. तर या प्रोसेसला आपण म्हणतो फ्लोएम अनलोडिंग. फ्लोएम अनलोडिंग म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ शुगर फ्रॉम कुठून, या शू ट्यूब एलिमेंट इन टू द सिंक टिश्यू ऑर ऑर्गन. रूट सेल असेल किंवा फ्रूट असेल किंवा ग्रोईंग पॉईंट असेल, इकडं का होणं, वहन होणं शुगर मॉलिक्यूलचं, त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, फ्लोएम अनलोडिंग. आणि या ठिकाणी कसं असतं, ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन आणि टर्गर प्रेशरसुद्धा नेहमी कसं असतं सिंकमध्ये हे कमी असतं. आणि याच्यामुळं काय होतं, कंटिन्युअस प्रेशर ग्रॅडियंट बिटवीन द सोर्स आणि सिंक हा का असतो, नेहमी हा या ठिकाणी कमी असतो. म्हणजे सोर्समध्ये नेहमी हा ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन कसा असतो, जास्त असतो, त्या मानानं सिंकमध्ये कसा असतो, कमी असतो. आणि शुगरचं वहन हे कसं असतं, हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन हे काय होतं, कंटिन्यू घडून येतं. अशा रीतीनं ही जी प्रोसेस घडते यालासुद्धा ATPची गरज लागते, म्हणून याला काय म्हणतो आपण, ॲक्टिव्ह प्रोसेस. तर अशा रीतीनं काय होतं, फ्लोएम टिश्यूमधून शुगरचं वहन होत राहतं. तर हा भाग आपण मंच प्रेशर फ्लो थिरी किंवा मास फ्लो हायपोथेसिस काय केलं आपण, ऑब्झर्व केलं. ओके, थँक्यू.